नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी चाललो आहे दोडामार्गा. तिकडे पप्पांच्या मावशी राहते तिकडे. ते पण खूप दिवस बोलवत होते, त्यामुळे म्हटलं काल क्रिसमस झाला, 25 तारीख का झाली, आज 26 आणि 27 म्हणजे उद्या 2 दिवस सुट्टी घेतली आणि रविवारी म्हणजे गेलो तर माझ्या अंदाजे 2-3 दिवस जायला, नाहीतर न गेलेलं बरं असते. त्यामुळे मी आज चाललो आहे. आज उद्या परवा म्हणजे रविवारी परत येईन. रविवारी ना तर सोमवारी, या 2 दिवसात परत येईल. तर हा व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण जाऊया. तर तयारी करू, बघ दाखवतो तुम्हाला काय काय केलं. यामध्ये जॅकेट घेतले, थंडीच्या दिवसात बॅग भरली आणि हा गोप्रो लावला म्हणजे आपलं मोठं ब्लॉगिंगसाठी, आणि हँड ग्लोव्ज गेल्यात आणि एक स्कार्फ एक घेतला. एवढंच घेतले. हे मम्मीला आमच्या फोनात ही गाडी न्यायची आहे. गाडी घेऊन गेलेत पप्पा, त्यामुळे मी थांबलो आहे. तर ते आले की मी जाणार. वाजलेत आता 10 वाजले. 10 वाजता लय उशीर झाला आहे. 9 वाजता जायचं होतं, पण गाडी घेऊन गेले आमचे पप्पा घेऊन गेल्यामुळे मला गाडी थांबलो आहे तेवढ्यासाठी. ते आले की मग लगेच जा. चला मग हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आजचा एक दिवस, उद्या दिवस, 2-3 ब्लॉग, 3 दिवसात 3 ब्लॉग शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करेल. बघूया, नाहीतर मग एकत्र येईल. चला मग. गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण निघालोय. स्प्लेंडर गाडी आहे माझ्याकडे. खूप दिवस नव्हती ही गाडी, परत आणि ही माझ्या ताब्यात घेतली, कारण गाडीचं थोडं काम होतं आणि ही गाडी पप्पांना हवी होती. आता ही माझ्या ताब्यात घेतली आहे थोडे दिवस आणि पप्पांकडे राहील. नंतर मग आपल्याकडे थोडे दिवस पप्पांकडे राहील, नंतर मग आपल्याकडे. आणि मोटर ब्लॉगिंगसाठी हीच गाडी वापरणार आहे. सेटअप घ्यायला नाही, सेटअप घेतला की हीच गाडी वापरणार. थोडे दिवस गेले की सेटअप घेईल. लेफ्ट मारला की आपण कणकवली बाजारपेठेमध्ये गेलो. कणकवली माझं आयुष्य बदलणारी सिटी. तालुका, सिटी, जिल्हा हे सगळं लाईफ माझी या जिल्ह्यात, तालुक्यात, माझ्या ज्या ठिकाणी मी लोरे गावात राहतो ते गाव, फोंडा पंचकृषी, सगळं आयुष्य ह्या जिल्ह्यात गेले, तालुक्यात गेले, या फोंडा पंचकृषीत गेले, लोरे गावात गेले. त्यामुळे मला एकदम सांगायला त्रास पण वाटत नाही आणि अभिमान वाटतो. जरी माझा कोल्हापुरात जरी जन्म झाला असता तर या एवढ्या आमच्या सिटी, ह्या तालुक्यात खूप काय मला सगळ्यांनाही दिलं, मलाही दिलं. माझं वैयक्तिक मत तुम्हाला कणकवलीमध्ये काय माहीत नाही का नाही, सगळं माहीत आहे. बाकीचं महाराष्ट्रात असेल, कणकवली स्टँड, सगळं इथं फिरून गेलेलं आहे. जरी कॉलेज जरी कणकवली नसलं तरी कॉलेज पण तिथं असल्यामुळे कणकवली कॉलेज जरा थोडंफार माहिती आहे. त्या वेळेला कणकवली कॉलेज आहे, खाली रोडला माहिती वरती एक कॉलेज आहे इंग्लिश मिडियम. हिरोचं शोरूम कुठे? हिरोचं शोरूम कुठे? MIDC का इथनं खाली बॉक्स मिळत नाही जावा. स्टेप जायचा MIDC केलात ना
वेंगुर्ला रोडला त्या साईडला कुठल्या रोडला पण ते सरळ पुढे जायचं नाही. हां तिथे तिटा भेटणार आहे पुढे चढाव काढला ना आणि तिटा भेटणार. तिथून आतमध्ये एक रस्ता गेला तिथे जायचं आणि पुढे विचारा. पुढे शोरूम आपल्या इकडे वेंगुर्ला रोडला आहे बघ. काका ऑफिस कुठे? तिकडे आहे का? ही गाडी घ्यायची आहे मित्राला. ही बघा एक्स्ट्रीम. आता मी तर कोटेशन काढायसाठी आलेलो. कोटेशन काढलं. 1.16ला गाडी आहे आणि ते बोलतात की आता लोनवर घेतली तर जादा आहे. बघूया मग मित्राला आवडते का. आणि आता आपण जाऊया पुढच्या मार्गाला. सावंतवाडीसाठी इकडून जायला नाही, आपण इकडे जायला इकडून जाऊया. त्या बाजून तलावावर होते. चालू आहे. आता आपण सावंतवाडी तलावाकडे, मोती तलाव इकडे काम चालू आहे काहीतरी. आणि हा बघा सर मोती तलाव, हे बघा इथून चालू होतं. त्या साईडला पण दाखवतो तुम्हाला.
काम चालू आहे इकडे. हे बघा. त्या साईडनं यायला पाहिजे, तिकडून गाडी यायला पाहिजे, त्याने तिकडून यायला पाहिजे. तिकडं ते आमचं त्या साईडला जायला लागते आपण. आता मी सावंतवाडीमध्ये पोचलो आहे आणि सावंतवाडी मोती तलावावर आहे. आता मोती तलावावर एवढ्यासाठी आहे की सावंतवाडी ही सिटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एकमेव अशी सिटी आहे की सगळ्यापेक्षा इथं थंड वातावरण असतं माझ्या अंदाजे. का तुम्हाला सांगतो, हे बघा, हे तलाव आहे आणि त्या साईडला डोंगर आहे, ह्या साईडला डोंगर आहे, इकडे पण डोंगर आहे या साईडला, आणि हे पूर्ण या साईडला घरं आहेत पण पूर्ण हे आहे का आपल्या जंगल टाईपमध्ये. त्यामुळे इथं पूर्ण थंडी. म्हणजे मला माझ्या अंदाजा म्हणजे माझा अनुभव असा आहे की सगळ्या सिटीपेक्षा म्हणजे कुडाळ असून देत, आपलं कणकवली असून देत, आपलं खारेपाटण त्या साईडला देवगड, त्यापेक्षा इथं वातावरण थंड आहे. कारण की आजूबाजूला हे आहेत डोंगर, डोंगरामुळे हे वातावरण थंड आहे. म्हणून ही सिटी मला जास्त आवडते. हे बाई थोडंफार इकडे काम चालू आहे. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे की इथे मी आलो म्हणजे सावंतवाडीला आलो की सावंतवाडीला बहीण आहे, आमची पाहुणे आहेत थोडीफार त्या साईडला, तिकडे जर समज आलो नाही तर काय काम असतं. यात तलावावर 10 ते 15 मिनटं मी बसल्याशिवाय जायचं नाही. काय सुख वाटतं का, शांत. आता एवढं गरम वाटतं पण थंड वातावरण वाटायला लागलं मला इथं. आता थंड वातावरण वाटायला लागलं, भारी वाटतं. उन्हाळ्यात पण जरी आलो ना तरी मी इथे बसतो, शांत वातावरण वाटतं, एक नंबर. आता थोडा मार्गमध्ये आहे टॉपला, तो लेफ्टला जायचं. आम्ही दोडा मार्गला काकींच्या इकडे पोचलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ह्याला आपले कुठे गोव्याच्या तिकडे म्हापशाला चाललो आहे मॉलला. माझ्यासोबत काका आहे, काकी आहे, सांची आहे आणि सात्विक आहे. कुठली हा सात्विक, हा सांची, ती काकी आणि हा काका. चला आता आम्ही गोव्यात आहे आणि फेरी बोटमध्ये आहे. ती बोट आम्हाला त्या साईडला नेणार. म्हणजे काका बोलला की आपण शॉर्टकट जाऊया कारण की तिकडं ट्रॉफिक असतं, म्हणून आम्ही शॉर्टकट आलो आहे.
गाड्या परत तिकडे जाणार, तिकडून ती त्या बाजूला जाणार. आपली गाडी आलेली आहे. आता आम्ही पणजीमध्ये आहे, मॉलला निघालो. गाडी त्या साईडला मागे पार्किंग केली आणि हा मॉल बघा किती मोठा. असं वाटायला लागले मुंबईत मी आलो सध्या, पण आपण हे गोव्यात आहे. क्रिसमससाठी हा सजला आहे मॉल. ऑटोमॅटिक गेम सेक्शनमध्ये आलो आहे. बघूया आता सात्विक कुठला कुठला गेम करतो. गेम सेक्शन आहे.
घेतलं केळा पण ज्या आईचा गोळच्या हे बघा हे वायरिंगचा प्रॉब्लेम झाला काय मजा यायला नाही पैसे फुकडे गेले ए भाव्या एक ये लवकर ए दुरुस्त कर केले ये प्रॉब्लेम है वायर का प्रॉब्लम है दुरुस्त कर ले दिखाई नहीं मधी मधी दिखाई दे रहा है नहीं वो एक्चुअली क्या होता है कि लाइक ज़्यादा आप पूरा ऐसे मतलब इस साइड से ऐसे घूम रहे थे ना हाँ। तो वायर कभी कभी लाइक ऐसे खींचता है हाँ किसका है वो ठीक करके ले अगली बार आएगा तो ठीक करके ले अगली बार हाँ ठीक है नहीं एक्चुअली वो क्या हुआ कि कल किसी ने गिरा दिया था इसको। मजा आली काय पण असं काल येऊ मागच्यामध्ये आम्ही जेवायला आलेलो जेवणाची पद्धत बघा खाऊ गल्ली डिश काय येते बघूया आता ऑर्डर दिली होती